आज बनवूया आपण भरलेली वांगी. वांगी स्वच्छ धुवून अशी कट करून घ्यायची. मग एका कढईमध्ये खोबरं, धणे, जिरा आणि लसूण भाजून घ्यायचे. सोबत शेंगदाणेही भाजून घ्यायचे. शेंगदाण्याची साल अशी पूर्ण काढून घ्यायची. अशी आपली शेंगदाण्याची साल काढून झालेली. मग आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. मिश्रण केलेला मसाला आपण आता चिरलेल्या वांग्यामध्ये भरूया. सर्व वांग्यामध्ये मिश्रण भरून झालं की आता आपण फोडणी देऊ. फोडणीमध्ये आपण कांदा, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आणि मगाशी बनवल्यानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पेटवून घ्यायचं. आता आपण त्यात एक एक करून वांगी सोडून द्यायची आणि कोथिंबीर टाकून मस्त अशी शिजू द्यायची 15 मिनिटं. आता असं काही आपलं वांग्याचं भरीत तयार आहे आणि आता आपण ती भाकरीसोबत खाऊ शकतो.